गेम ऑन. दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी वाजा आणि त्यांच्या विरोधामध्ये चिपले टीम. टॉस इथे जिंकल्या चिपले टीमनं आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. गावदेवी वाजा टीमला बॅटिंगसाठी मात्र निमंत्रित केले गेले. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात सागर आणि ऑन स्ट्राईक फलंदाज. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी अजय आणि ओमकार हे पाहायला मिळतात. हो, पहिल्याच बॉलवरती ट्रॅप करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी डोक्याची घंटा जरूर वाजली होती. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. सिंगलला सुरुवात झाली. टीम वाजे या गावाच्या मात्र स्कोर बोर्डवरती मोठी मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र नेक्स्ट मॅच खेळेल. सुपर 6 साठी पहिल्या दिवशी जर पाहायला गेलं तर शिरवली टीम गेली. दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर सुकापूर 40+ टीम गेली. आणि आजच्या दिवसामध्ये कोणती टीम जाईल? श्रीधर शिवनसाई, गावदेवी वाजे की चिपले हे 3 टीम पैकी आता कोणती टीम सुपर 6 मध्ये आजच्या दिवसामध्ये जाईल? ओहो, स्विंग अँड द मिस. इथे मात्र पाहायला गेलं तर चांगले फलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी ओमकार पाटीलने केली होती. 46 46 धावांची बहारदार खेळी साकारून आपल्या संघाला मात्र विजयी केला होता. तोच ओमकार पाटील. हा फटका चांगला गॅप शोधून काढले. टेक्निकली फलंदाजाचा उत्तम उदाहरण ओमकार पाटीलच्या बॅटमधून येते हा कणकणीत चौकार. डीजे एच हा गॅप शोधून काढले. टेक्निकली फलंदाजी या खेळाडूला का म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण. काय क्लासिकल क्लास. हा फटका मात्र सजवलाय. नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉसीमा पार चौकार. वरती मात्र पाहायला मिळतात आपल्याला ओमकार पाटील. गावदेवी वाजे टीमची रन मशीन. खूप छोटी खेळाडू, भरपूर अभ्यास आणि टेक्निकली फलंदाज म्हणून ओळखले जातात. त्या समोर आहेत सागर मात्रे. त्यांच्याकडे अनुभव आहे. अनुभवाचा वापर केला जाईल का गोलंदाज म्हणून? त्याची चर्चा. गिरकी घेतली, फिरकीही घेतली. ओमकार पाटील गिरगिर 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 फिरतोय. बॉल ते सीमा पार चौकार. 4-1 4चा पाढा. ओमकार पाटील वाचतोय. टोक डीजे. अज्ञात वसात गेला होता. शोध घेतला, शोध मोहीम केली. त्याच्यानंतर बॉल मैदानामध्ये मॅच बॉल आलाय. सागर म्हात्रे यांच्यावरती हल्ला. याला खूप चांगलं खेळाडू इथे असं म्हणता येईल. ज्यावेळी तुम्ही षटकारच मारल्यानंतर एखादा मोठा खेळाडू ठरतो असं नाहीये. परंतु बऱ्याच वेळा नवीन खेळाडू जे येतात ते षटकार आणि षटकारावरती जास्त भर दिला जातो. त्याच्याने तुम्ही विकेट तुमची लवकर गमावू शकता. चौकार ठोकूनही तुम्ही स्कोरबोर्ड चांगल्या पद्धतीने हलवू शकता. धावसंख्येला आकार देऊ शकताय. आणि तेच ओमकार पाटीलला पाहतोय. आई टेक्निकली फलंदाज. आता मात्र पारीचा अंत होताना पाहायला मिळतोय. लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा. मोठा बुरुज वाजे टीमचा ढासलताना पाहायला मिळतोय. ओमकार पाटील पाटलाचा पोरगा बॅक टू डिगाट. द गाठ. पहिला धक्का इथून 13 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज गौरव जळे.
ओमकार जळे मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात आणि अजय आहे, अजय भगत हे दोन्ही फलंदाज माझी टीम कडनं खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती अक्षय म्हात्रे, सागर म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिला 13 या धावसंख्येवरती समाप्त झालाय आणि कौतुक करावं लागेल सागर म्हात्रे यांच्या. या षटकामध्ये धावा जरी 13 खर्च झाले असल्या तरी सुद्धा महत्वाची एक विकेट प्राप्त करून दिली. ओमकार पाटीलला बाद केले. टॅप काढण्याचा प्रयत्न, तिथेही गिरकी घेतली. पहा एकदा मात्र जलद गतीने पूर्ण केली. दुसरी धाव होणार नाहीये. प्रतीक आहे तिथे, चांगली क्षेत्ररक्षक चिपली टीमचे सातत्याने राहिले आणि एक धाव तोपर्यंत मात्र इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. 14 धावा धाव पलकावरती मात्र पाहायला मिळतात. एका बाजूला अनुभवी असणारी मात्र चिपली टीम, तर दुसऱ्या बाजूला यंग ब्रिगेड वाजी टीम. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु इथून वाव अंतर मिळालं, अंतर कापलंही. लांब लांब आणि लांब लचक हा मारलाय शानदार रुबाबदार षटकार. गौरव जळे खूप छान फटका इथे मात्र ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिड ऑफ कव्हर केली तिथे आणि बॅकची कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं तिथे. त्याच्यानंतर हे आक्रमण, वाव काय क्लासिकल वन बाउन्स बॉल होते फरार. आर पार सीमा रेषा पार 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 4 चौका. चौकारानं आकार परत एकदा त्यांना पाहायला मिळत आहेत. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 24 धावा. अक्षय म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. लोअर फुल टॉस गॅप शोधून काढल्या. नजर पाहणी दौरा कंप्लीट केला आणि घरी जसं मात्र सुईमध्ये धागा ओवाना तसा मात्र या गॅप मध्ये हा बॉल शोधून काढला. बॉल सीमा पार आलाय. टप्पा 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 4 चौकार. ओमकार पाटील बाद झाला असला तरी माझ्याकडे ही क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र सिद्ध करताना मात्र पाहायला मिळतात. हे सर क्रिकेट आहे. मिळालेली संधी गावाकडनं तुम्हाला खेळण्याची, ती संधीचं सोनं तुम्ही करायचं असतं. स्वतःला सिद्ध करा, जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला आणि तेच काम करताना पाहायला मिळतात गौरव. कारण अक्षय एक महत्वपूर्ण गोलंदाज आहेत. सातत्याने या नावाचे अक्षय म्हात्रे या नावाची चर्चा राहिली आहे चिपली टीमसाठी. आक्रमण केलंय परत एकदा पाहायला गेलं तर तिथेही क्षेत्ररक्षक आहेत. प्रतीक डाऊन द बॉल अडवतील, फेकतील. एक धाव कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. आमचे मनोहर पाटील रायगडमधील सुप्रसिद्ध कॉमेडिएटर आता मात्र आपल्या गावाच्या मागे डगआउट मध्ये सपोर्ट सिस्टम म्हणून बसलेत. हा गावावरचा प्रेम सातत्याने प्रत्येकाचं राहिलं गेलंय. स्विंग इन द मिस, खूप छान बॉल हाताळलाय. गुड लेंथवरचा बॉल होता. स्लाइडली मिडल स्टंप डिलिव्हरी परफेक्ट पाहायला मिळालं आणि इथून एंड इज वेल शेवट गोड करत असताना मात्र पाहायला मिळालं अगदी साखरेसारखं. कारण या षटकामध्ये भरपूर धावा आल्या आणि षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरा 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या ओमकार पाटील माघारी येत असताना 29 टीम गावदेवी वाजी टीम. स्ट्राईकला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी प्रतीक यांच्यावरती हल्ला. पहिल्याच बॉल वरती तडाखा पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार आला. हा लांब लचक उंच 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 षटकार. या षटकारानं परत एकदा धावसंख्या मात्र अति वेगानं मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या
35 धावा 35. पाच बॉल आणि 21 वरती वैयक्तिकरित्या गौरव जळे हे मात्र खेळताना पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर पहिला बॉल फेस केला षटकार, त्याच्यानंतर लगातारचे 2 चौकार आणि त्याच्यानंतर हा षटकार. खूप छान. इथे मात्र आपल्याला फलंदाजी गौरव जळेची पाहायला मिळते. इथे नवीन बॉल आता चाचपणी केली जाईल आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये येईल. कदाचित हा थोडासा बॉल ओलसर झालाय पाण्यामध्ये, पाण्याच्या डबक्यामध्ये कदाचित हा बॉल गेला असेल आणि त्याचमुळे हा बॉल बदलला गेला. इथे पंचांकडनंही त्या गोष्टीला ग्रीन सिग्नल दिले आणि इथून आपण पाहायला गेलं तर तिसरे पंचांचा निर्णय मागणी इथे मात्र घेण्यात आली आहे आणि इथून चेक केलं जाईल. आमचे स्वतः आयोजक अनिकेत शेळके नजर ठेवून असतील ऍक्शन वरती गोलंदाजांच्या. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. क्रॅकिंग शॉट, बॉल मैदानाला गुदगुल्या करत सुपर फास्ट हा बॉल होता. शूटर त्याला शूट केलाय गौरव जळेनं. बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. मात्र इथून तिसरे पंचांची मागणी केली जाते. ऍक्शन वरती नजर ठेवली जाते. थ्रो केला जाईल का याची चर्चा होते. त्यानंतर थोडंसं दडपण हा गोलंदाजांवरती येतो. आपण वारंवार पाहिलं गेलंय. तिसरे पंचांची जरूर इथे नजर असेल, परंतु इथे आपण पाहायला गेलं तर ह्या बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळाला 4 धावांसाठी. प्रतीक याही बॉलवरती तडका पाहायला मिळतो. बॉन्स होणार इथे, संधी नसेल. आणखी क्लासिकल क्लास, टेक्निकली फटका, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार, 4 चौकार. वाजी टीमचा विचार केला तर बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. मनोहर सर आपण पाहिलं गेलं तर 72 धावा चेस केल्या होत्या याच टीमनं, परंतु 5 बॉल ठेवूनही. परंतु गोलंदाजी थोडीशी कुठेतरी कमकुवत वाटतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं त्यांना काम करावं लागेल. या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करावा लागेल टीम गावदेवी वाजे. परंतु मैदानामध्ये तेवढे ताकदीनं उतरताना पाहायला मिळते टीम चिपले. थोडीशी खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रतीक यांची पाहायला मिळते. 3 बॉलवरती 3 मोठे फटके आणि तिथे संधी आहे आणि त्या संधीचा सोनं केलाय. काय झील पकडलाय, अप्रतिम अप्रतिम. हॉट झेल तनिषनं पकडलाय. फलंदाज बाद गौरव जळे. बॅक टू डगाट. सात बॉल 19 धावांची बहारदार केली. 29 धावांची बहारदार गौरव जळे याने मात्र केली. स्वॅग आणि खूप छान इथे मात्र फलंदाजी. नवीन फलंदाज मैदानात मध्ये मनीषला पाहतोय. इथे आपण नवीन फलंदाज केले. तिथे धावांची गरज इथून थांबवायची आहे ते चिपले टीमला. धावा आल्यात धावफलकावरती 43 आपल्याला पाहायला मिळतात. 43 अजूनपर्यंत तिसरा षटक मार्गस्थ आहे. याही बॉलवरती फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल थोडंसं चाचपडले तिथे. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. आणि इथे बघता बघता धाव घ्यायची की नाही, संधी आहे रनआउटची. हातात बॉल आला नाही. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळालं. पहा, मन विचलित, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात आणि बघता बघता 2 धावा इथे रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येणार नाहीये. निर्णय डिसिजन मात्र इथे पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर घेतलेली ही संघर्षमय आणि त्याचबरोबर मात्र इथून कठीणाईनं पूर्ण केल्या 2 धावा. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 45, 45 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतात. प्रतीक या 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. एक विकेट पटकावला आहे. 2 धावा आता खर्च झाल्यात.
तिथे ही क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, परंतु बॉल पर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर त्यांच्याकडनं चुकी झाली आहे. बॉल निघालाय, क्षेत्ररक्षकांच्या हाताला झटका आणि बोटाला दिलाय चटका. सीमा पार 4 चौका. आज संकष्टी चतुर्थी. जाऊया मॅच कडे आपण आणि पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या हा फटका मात्र पाहायला मिळाला. खूप क्लासिकल होता हा फटका आणि 20 धावा या षटकामध्ये. अंतिम षटकाला सुरुवात झाली, खेचून काढला इथे बॉल मात्र पाहायला गेला तर प्रत्येक एकदा डाऊन द बॉल येताना पाहायला मिळतात. एकच धाव, दुसरी धावाला नकार दिलाय तिथे अजयनं. योग्य निर्णय तिथे मात्र अजयचा पाहायला मिळाला. अजयला पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये तसंच काहीसं घडलं होतं आणि आताही म्हणजे तुमच्या समवेत खेळणारा, सलामीला जाणारा खेळाडू कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण देणारा खेळाडू म्हणजे अजयला पाहतोय आपण. ज्यांच्या बॅटमधून धावा येतात त्यांना स्ट्राईक द्यायची, एक धाव काढायची, आपण नॉट स्ट्राईक एंडला राहायचं, विकेट टिकून राहायचं. उत्तम निर्णय, योग्य निर्णय अजयचा. हा बॉल ब्लॉक होलचा इथे मात्र पाहायला गेलं. ऑन साईडला खोदून काढला, मिडॉन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येत्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथून तिथेही चुकी मात्र होताना पाहायला मिळतोय. निर्णय चुकलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट क्रमांक मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. तिसरी शॉर्ट रन आहे म्हणजे एकच धाव येताना पाहायला मिळेल. सँडी पालकर यांची निर्णय योग्य, नेहमी सातत्याने नजर असतो. रन ज्यावेळी धावफलकावरती घेत असतात फलंदाज त्यावेळी, आणि या एका धावेनं क्रमांक विकेट मात्र इथे बाद होताना पाहायला मिळेल. तिसरं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 50 धावा ही मात्र वाजे गावाच्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. पन्नास धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आर्यन इन होताना पाहायला मिळतात. अजय सलामीला गेलेले, आता त्यांच्यावरती जबाबदारी आहे. उर्वरित या षटकातील बॉल शिल्लक असणार आहे ते 4. या 2 बॉलवरती 2च धावा आल्यात. अप्रतिम गोलंदाजी. हाही मात्र विकेट क्रमांक 4 येताना पाहायला मिळेल का? आलाय. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज तनिष. या मात्र गोलंदाजाने कौतुक करावं लागेल. 3 बॉल मध्ये आपल्या बाजूनं खेळ खेचून आणताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि अप्रतिम गोलंदाजीचा उत्तम उदाहरण देत असताना विकेट क्रमांक या षटकातील पहिली आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात. धक्का बसलाय मात्र इथून 5वा टीम वाजेला 50 या धावसंख्येवरती. DJ H यावर्षी तुम्हाला भरपूर ठिकाणी पाहायला मिळणार आहेत, कारण अप्रतिम टायमिंग के बेदात बादशाह खूप छान इथे मात्र पाहायला मिळतं. त्यांच्याकडून ही संगीताचं वादन सगळ्यांना खुश केलं त्यांनी. नवीन फलंदाज वैभव मात्र गेलेले आहेत. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द बॉल आपल्याला पाहायला मिळतात. तिथे ही मात्र चुकी होताना पाहायला मिळतोय. थोडीशी क्षेत्ररक्षकांमध्ये बघता बघता 2 धावामध्ये इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 52 धावा. हा षटक थोडासा नावी गेलाय, चिपलेच्या कारण आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट आल्या. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट माघारी आली आहे. त्याचमुळे ही धावासंख्या थोडीशी आखुडली गेली वाजी टीमची. 53 धावा माफी असावी आणि इथून आणखी 31 तरार. मुंबईच्या रेस कोर्स मध्ये घोड्याने टाच माराव्याने वेग पकडावा न तसा मात्र भन्नाट वेगानं बॉल फेकलाय गोलंदाज तनिष या गोलंदाजानं. यासाठी गोलंदाजांना या ओळखले जात आहेत. डेप्थ वाईज स्पेशालिस्ट, चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे हे गोलंदाज अंतिम षटक आपल्या नावी आपल्या टीमच्या बाजूने नेताना पाहायला मिळतात. खेळालाही आपल्या बाजूने वळवलंय सध्याच्या घडीला.
हा मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल, दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतात. प्रतीक आहे तिथे, कॉल केला नाहीये. अक्षय आणि प्रतीक डेफिनेटली, कारण मोठी दुखापत इथे होऊ शकतो, पण झेला अप्रतिम पकडलाय आणि फलंदाज बाद. महत्वाचे विकेट इथं आपण पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती देत असताना पाहायला मिळाले आणि षटक क्रमांक समाप्त झाला. इथून चौथं म्हणजे अंतिम आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 53 धावा. विजयासाठी 54 धावांची गरज आहे. आता इथून चांगली फलंदाजी करावी लागेल टीम चिपलेला. चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करावं लागेल वाजे टीमला. लाईनअप मध्ये जायचं वाजे टीम, चिपले टीम लाईनअप मध्ये बाहेर यायचं, लाईनअप मध्ये बाहेर आतमध्ये जायचं आहे. आयोजकांकडून सूचना. इथून क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. 4 षटकांमध्ये विजयासाठी गरज असणार आहे. टीम बॅटिंगसाठी मैदानामध्ये जाईल चिपले आणि या संघाला 54 धावांची. पूर्वार्धामध्ये आपण हा खेळ पाहिला. आता उत्तरार्धामध्ये जाऊया आणि तिथे आवाज ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ रायगड, मनोहर पाटील, हिंदीचे तोफखाना म्हणून ज्यांना म्हटलं जातं. थँक्यू. आदरणीय रणजितजी शेळके साहेबांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. आम्ही त्यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय रणजितजी शेळके साहेबांचा इथे शुभागमन होतोय. आम्ही आदरपूर्वक त्यांना विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि ऐकूया आपण याच विभागातील एक नवीन आवाज. रोहन पवार आमचे शिवणसाई चे हे आहेत आणि त्यांचाही आपण या मॅच साठी पहिल्या इनिंग साठी मात्र त्यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. आपली 11 चिंचवली या ग्रामस्थ मंडळाकडून आपण समोरच पाहतोय श्री मलंगड, तसेच आपल्या उजव्या बाजूला चांदेरी मातेचं मंदिर आणि या सुसज्ज अशा मैदानामध्ये सामने रंगतायत. आता मात्र सामना चालू आहे तो म्हणजे गावदेवी वाजे विरुद्ध चिपळाई 11 चिपळे असा सामना रंगतो. आणि गावदेवी वाजे संघाने खूप चांगली फलंदाजी केली. 53 धावा कुठून काढल्या त्या म्हणजे चिपळे संघाला आणि 54 धावांसाठी आव्हान ठेवलं आहे. खूपच मोठं आव्हान आपण म्हणू शकतो या मैदानात, कारण की तसं पाहायला गेलं थोडेफार लांब षटकार आपण म्हणू शकतो या चिंचवली मैदानामध्ये. चिपळे संघाकडून सलामीवीर जोडी चालली आहे ती म्हणजे प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबत असणार आहे सागर म्हात्रे. 54 धावांचं नक्कीच आव्हान ठेवले आहे वाजे संघाने. आता पाहणं गरजेचं आहे की कशी फलंदाजी करतायत. आपल्या फलंदाजी मार्फत दोन्ही फलंदाज आणि तसेच गावदेवी वाजे संघाकडून पहिलाच पॉवर प्लेचं शतक घेऊन येतोय तो म्हणजे अजय. गोलंदाजी मार्फत अजय पाहणं गरजेचं आहे. 4 शतकांचा सामना नक्कीच असणार आहे. 24 चेंडू 54 धावांची गरज.
तरी आपण पाहतोय 13.5 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील, ते म्हणजे चिपळे संघाला. पहिला चेंडू घेऊन येतोय तो अजय, स्ट्राईक एंडला असणार आहे सागर. पहिला चेंडू मारण्याचा जरूर प्रयत्न, परंतु नो चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत आणि जास्त फुटवर्कचा वापर झाल्यामुळे अजयकडून इथे चुकी होते आणि पहिला चेंडू नोच्या स्वरूपात टाकतोय तो म्हणजे अजय. आता फ्री हिट असणार आहे नक्कीच, तर या फ्री हिटचा फायदा घेतोय की नाही हे पाहणं गरजेचं असेल. तो म्हणजे सागर फलंदाजी मार्फत स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज चिपळे संघाकडून, आणि कसं बीट करतोय तो म्हणजे अजय गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा सुरेख ब्लॉक चेंडू टाकलेला आहे, परंतु एकच धाव मिळेल ती म्हणजे सागरला मात्र ही संधी गमावून बसलाय. परंतु सुरेख गोलंदाजी आपण नक्कीच पाहू शकतो अजयच्या गोलंदाजी मार्फत, कारण की नक्कीच पहिला चेंडू नो जरूर होता, परंतु तो चेंडू सुद्धा त्यांनी सुरेख पद्धतीने हाताळला होता, तो म्हणजे सागरच्या मार्फत. आणि एक धावेने धावसंख्या आणि वैयक्तिक सागरची अशा एक संघाची धावसंख्या झालेली, ते म्हणजे एक बिनबाद. आणि स्ट्राईक परत एकदा स्ट्राईक एंडला असणार आहे तो म्हणजे प्रतीक. माफ करा, 2 धावा झालेल्या आहेत, एक नोच्या स्वरूपात असलेली आणि एक धाव काढलेली एक धाव. आणि प्रतीक मात्र पुलावर चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. चिपळे संघाला नक्कीच विनंती असेल की आपण इथून कोणतेही संदेश फलंदाजापर्यंत पोहोचवायचे नाहीयेत. आणि सुरेख अशी फलंदाजी, जशा प्रतीकला धावा कुठून काढल्या तसेच ते फटके मारतोय. आता पाहणं गरजेचं आहे. तिसरा चेंडू मात्र ब्लॉकर पद्धतीचा, वारंवार तेच चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु यश सुद्धा येत आहे, ते म्हणजे अजयला. आणि मागील षटकारानंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 8च्या घरात. अद्यापही अजयचे 3 चेंडू फेकून झालेले आहेत. पाहणं गरजेचं आहे काय करतोय आणि काय करतोय तो म्हणजे प्रतीक आपल्या संघासाठी, चिपळे संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज अजय वर्सेस प्रतीक. सुरेख अशी गोलंदाजी, पॉवर प्लेचा षटक नक्कीच आहे, परंतु चिपळे संघातील फलंदाजांना काही मात्र त्यांचा चान्स म्हणजे त्यांना संधी देत नाही मोठे फटके मारण्याची, तो म्हणजे अजय गोलंदाजी मार्फत. प्रतीक मात्र खूप सुरेख असा फलंदाज चिपळे संघाकडून मानला जातो. नॉनस्ट्राईक एंडला आलेला फलंदाज पुन्हा एकदा सामना करेल. आता मात्र सुरेख गॅपच्या दिशेने चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि सुवर्ण संधी ती म्हणजे डीजे मास्टरला. जी पहिला चेंडू टाकताना केली होती, परत एकदा तीच चुकी करतोय आपल्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र बोनस म्हणावा लागेल तो म्हणजे चिपळे संघासाठी. आणि अजयला मात्र आता कुठेतरी बदलाव आणि कुठेतरी दबाव सुद्धा त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला दिसून येईल, कारण की पहिला चेंडू नो, त्याच्यानंतर परत एकदा चौथ्या चेंडूमध्ये त्यांनी नो फेकलेला आहे. तर या नो आणि +4 अशा धावसंख्या पोहोचली आहे, ते म्हणजे 13च्या घरात. अद्यापही एकही गडी गमावलेला नाही, तो म्हणजे चिपळे संघातील फलंदाजाने. पाहणं गरजेचं आहे अजय विरुद्ध प्रतीक गोलंदाजी मार्फत. आणि पुन्हा एकदा फ्री हिट असेल आणि प्रतीक मात्र या संधीचा फायदा घेतोय की नाही हे पाहणं गरजेचं असेल. फुलटॉस चेंडू, सुरेख असा फायदा घेतलेला आहे, तो म्हणजे प्रतीकने आपल्या फलंदाजी मार्फत. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी.
सुरेख फलंदाजी प्रतीक मार्फत 6 धावा मात्र आता या चेंडूवरती गेल्या. पुन्हा एकदा सज्जा, पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू, चेंडू जाईल पुन्हा एकदा 4 धावांसाठी. धुवाधार बारी करतोय तो म्हणजे प्रतीक आपल्या संघासाठी. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 17च्या घरात. संधी जेव्हा ते म्हणजे आपल्या संघासाठी खूप सुरेख अशी फलंदाजी करतोय. आणि आता मात्र एक शतकाचा सामना संपलाय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 23. आणि दुसरं शतक वाजे संघाकडून घेऊन येतोय आर्यन पाटील. आर्यन पाटील विरुद्ध असणार आहे सागर. पाहणं गरजेचं आहे पहिला चेंडू काय करतोय आर्यनचा सागर. कोलावर चेंडू, फक्त दिशा दिली आणि चेंडू मात्र गेलाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. अंदाजे आपण पाहतोय चिपळे संघाकडून ती म्हणजे सलामीवीर जोडी प्रतीक आणि सागरच्या मार्फत पहिला चेंडू नक्कीच आर्यनचा भिरकावून लावला तो 4 धावांसाठी. आणि 4 धावेने धावसंख्या वधारली, धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 27च्या घरात. दुसरा चेंडू घेऊन येतोय, पुन्हा एकदा भिरकावून लावलाय. आता मात्र डीजे काय थांबत नाहीये. गोंधळून ठेवलंय ते म्हणजे सागर आणि प्रतीकने, कारण की वारंवार डीजे वाजवावा लागतोय. तो म्हणजे दोन्ही फलंदाज खूप सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी, चिपळे संघासाठी. आणि या 6 धावेने धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 33च्या घरात. अद्यापही 2 चेंडू फेकून झालेले आहेत ते म्हणजे आर्यनचे. तिसरा चेंडू घेऊन येतोय आणि पुन्हा एकदा मारण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु फिल्डर असणार आहे, फिल्डर बॉल घेणार उचलणार तोपर्यंत एकच धाव. आणि या एका धावेने धावसंख्या पोहोचली 34च्या घरात. आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे धडाकेबाज बल्लेबाज तो म्हणजे प्रतीक, ज्याने सुरेख अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी, चिपळे संघासाठी. आणि आर्यनला मात्र आता काहीतरी फिरकी टाकून जादू दाखवावी लागेल संघासाठी. तीच जादू आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आर्यन कडून. प्रतीक मात्र हा चेंडू बीट होतोय. चौथा चेंडू आर्यनचा प्रतीकसाठी भिरकावून नक्कीच लावला परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. एक चोरटी धाव नक्कीच मिळेल आणि 2 धावा पूर्ण करतायत. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. सागर आणि प्रतीक मध्ये सुरेख अशी फलंदाजी आपल्या मार्फत केली आहे. अद्यापही एकही गडी गेलेला नाहीये तो म्हणजे डगआउट मध्ये. अमर पाटील दुंद्रे या आपण मंचावर, तुमचं स्वागत आहे. आणि आमचे लाडके मित्र प्रतीक पाटील या बबल्या. बॉलर
54 धावांचं आव्हान नक्कीच ठेवलं होतं गावदेवी वाजे संघाने, परंतु मला असं वाटतंय ते सोपं झालंय ते म्हणजे चिपळे संघासाठी. अद्यापही 2 षटकांचा सामना संपलेला आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 42 आणि अद्यापही 2 षटकांचा सामना बाकी असणार आहे. 12 चेंडू बाकी असणार आहे आणि 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. म्हणजे आपण तसं पाहायला गेलं तर 2च चेंडूचा खेळ बाकी आहे. जर सुरेख अशी फलंदाजी करतायत ते म्हणजे सागर आणि प्रतीक, कौतुक करावं तेवढं कमी दोन्ही फलंदाजांचं. आणि गावदेवी वाजे संघाला कुठेतरी मात्र आता ही जोडी फोडावी लागेल ती म्हणजे चिपळे संघाची. आणि आता नौका फलंदाज गोलंदाज येतोय गावदेवी वाजे संघाकडून गौरव. पाहणं गरजेचं आहे गौरव काय करतोय. प्रतीक आणि सागरला बीट करू शकतो का, परंतु पहिला चेंडू प्रतीक सागरसाठी उंचावरून बेरून लावलाय. पहिलाच चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि आता मात्र सागरच्या पारीचा अंत. गरणे 5 चेंडू मध्ये 12 धावांची खेळी कुठून काढली आणि सागरची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज अक्षय. पाहणं गरजेचं आहे अक्षय त्याच पद्धतीची फलंदाजी करतोय का, कारण की गावदेवी वाजे संघाने मात्र कुठेतरी इथे कमबॅक होईल का पाहणं गरजेचं आहे. कारण की पहिल्याच चेंडू मध्ये गौरवने मात्र सागरला बाद केलाय. एक चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो गौरवच्या मार्फत. सुरेख गोलंदाजी करतोय आणि पंचांचं बोर्ड आमच्या दिशेने वळतंय आणि अक्षयच्या पारीचा अंत. आता मात्र वाजे संघातील गोलंदाजीने नक्की कमाल दाखवली ते म्हणजे गौरवने लगातार 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले ते म्हणजे चिंचवली संघाचे. आता मात्र हॅट्रिक वर असणार आहे तो म्हणजे गौरव. नक्कीच फिल्डिंग सजवतोय कारण की जर आता ह्यांना थांबवलं नाही तर कुठेतरी मॅच ती वाजे संघाकडून जाऊ शकते हेच मात्र गौरवला कळून आलंय. आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी गौरवच्या मार्फत आणि अक्षरच्या पारीचा अंत होत असताना नौका फलंदाज जातोय तो म्हणजे विजय. खूप सुरेख अशी प्लॅनिंग आपण पाहतोय ती म्हणजे गौरवची. सुरेख गोलंदाजी चेंडू जातोय सरळ सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि हॅट्रिक मिळाली आहे ते म्हणजे गौरवला. डीजे मास्टर जे हॅट्रिक मारले निलेश शेळके यांनी. या मंचावर गाडी नका थांबू, या 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 पुढे या. या या मंचावर या, तुमची जागा आमच्या मनात आहे. आज तर निलेशकडून तुम्हाला पार्टी भेटणारच. हॅट्रिक मारले तुम्हाला निलेश शेळके यांनी. काय सुरेख गोलंदाजी करतोय गौरव आपल्या संघासाठी वाजे संघासाठी. आता मात्र आपण पाहतोय या टुर्नामेंट मध्ये त्यांनी 2 हॅट्रिक मारले म्हणजे ही त्याची दुसरी हॅट्रिक असणार आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी कुठेतरी आशा आपल्या गावासाठी नक्कीच दाखवल्या आहेत आणि संघासाठी दाखवतोय तो म्हणजे गौरव. विजयला मात्र परतावं लागणार आणि विजयच्या जागी नौका फलंदाज चिपळे संघाकडून येणार तो म्हणजे अजित मात्रे. गौरवला मात्र 4था विकेट घेईल का नाही पाहणं गरजेचं आहे.
नक्की सुरेख गोलंदाजी करतोय आणि प्रतीकला मात्र नॉनस्ट्राईकलाच ठेवलेला आहे, ते म्हणजे गौरवने. हीच प्लॅनिंग असू शकते मला असं वाटतंय. पुन्हा एकदा मारण्याचा चेंडू, काय सुरेख गोलंदाजी, एकदम जोरदार टाळ्या झाले पाहिजेत ते म्हणजे गौरवसाठी. अद्यापही 4 चेंडू फेकून झालेले आहेत, एकही धाव त्यांनी मात्र दिलेली नाहीये. काय सामना होता आणि कुठपर्यंत सामना आला आपण पाहतोय. आणि उंचावरून मारलेला चेंडू तो जातोय म्हणजे 6 धावांसाठी अजितच्या बॅटमधून. भरपूर समाचार घेतला म्हणजे गौरवचा. नक्कीच गौरवची तारीफ करावी तेवढी कमी, कारण की 5 चेंडू नक्कीच फेकलेले आहेत, पण आपल्या संघासाठी तेवढीच चांगली कामगिरी तो करतोय तो म्हणजे गौरव. अद्यापही हॅट्रिक घेतलेली आहे, नक्कीच षटकार बसला असेल. आणि 7 चेंडू आणि धावा पाहिजे असणार आहेत, ते म्हणजे 6 धावा. 6 धावांची गरज असणार आहे. नक्कीच हे जर शतक सुरेख पडलंच, परंतु आता पुढचं शतक कसं टाकणार ते वाजे संघातील गोलंदाज हे पाहणं गरजेचं आहे, कारण की पुढच्या शतकापर्यंत सामना गेला पाहिजे तर मजा येणार ते सामन्यामध्ये. परंतु भिरकावून लावला चेंडू, क्षेत्ररक्षक असणार आहे, परंतु 1 बाउन्स चौकार. काय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय चिपळे संघाकडून. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकला असणारा प्रतीक मात्र अजून तटस्थ पिच वरती पाहतोय आपण फलंदाजी करताना. तसेच त्याच्या साथीने सागरने सुद्धा तेवढीच चांगली फलंदाजी केली, परंतु गौरवचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की लगातार दुसरी हॅट्रिक त्यांनी या टुर्नामेंटमध्ये नक्कीच घेतली असेल. परंतु आता मात्र समीकरण झालंय ते म्हणजे 6 चेंडू 2 धावा. स्ट्राईक एंडला असणार आहे तो म्हणजे प्रतीक. क्षेत्ररक्षण नक्कीच सजवतायत कुठेतरी. 2 किंवा 3 चेंडू नक्कीच प्रतीक हुकला किंवा विकेट गेली तर नक्कीच सामना मात्र वाजे संघाकडे फिरू शकतो, हे पाहणं गरजेचं. आता मात्र प्रतीक वर्सेस नौका गोलंदाज ओमकार. उंचावर मारलाय चेंडू, चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेने चिपळे संघ मात्र विजयी होत आहे आणि वाजे संघ मात्र पराभूत. आणि तसेच आमचे साथी समालोचक रुपेश पाटील पुढचं समालोचन करशील. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन चिपले टीम.